हिंदुत्वाचा धगधगता अग्निकुंड, हिंदुत्वाची बुलंद तोप, भोसरी विधानसभेचे दमदार आमदार माननीय श्री महेश दादा लांडगे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आज युवा नेते आयोजक श्री अशोक लक्ष्मण पटारे तसेच क्रांतीनाना मयेगावकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम अतिशय जोशात थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी आपल्या महेश दादांसाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। टाळ्यांच्या स्वरूपात आपण त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ। अशा या होम मिनिस्टर कार्यक्रमात बरेचदा सोशल मीडियाचे काम करत असताना मला काही संधी मिळते, काही कलाकारांचे आवाज काढण्याची संधी मिळते, माझ्या हातला कलाकार जागा होतो। सर्वप्रथम मला एक विचारायचं आहे की सर्व माता भगिनींना माझा आवाज खणखणीत ऐकू येतोय का? खणखणीत ऐकू येतोय का? येतोय ना? जास्त वेळ न दवडता मी या ठिकाणी काही कलाकारांचे हुबेहूब आवाज काढणार आहे आणि ते तुम्ही ओळखून दाखवायचे आहेत। मी येथून आवाज काढेन, ते तुम्ही ओळखून दाखवायचे आहेत। बघूया माझ्या माता भगिनींना कितपत माता भगिनींनी पिक्चर बघितलेत हे तरी मला कळेल। तर वेळ न दवडता सुरुवात करतो। सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले कलाकार, होऊन गेले कलाकार, ते प्रसिद्ध होते, महाराष्ट्र नाही तर देशभर प्रसिद्ध होते, त्यांचा आवाज मी प्रथम तुम्हाला ऐकवतो। आवाज ज्यांना समजेल त्यांनी फक्त हात वरती करायचा आहे, मी इथून सांगेन, त्यांनी फक्त उत्तर द्यायचं आहे। ओके, डन? ओके। राम राम म्हणे माझ्या अवतून तुम्हाला वेगळाच मी तुमचा झोंगाड्या पांडू हवलदार म्हणजे राम राम गंगार हे मावशे, हे मावशे आमचे, हे मावशे, मावशे सांग बरं मी कोण? दादा कोण? घे एकदा मावशीसाठी जोरदार टाळ्या वाजवा। हे बघा असं आहे मावशे। यानंतर कोबड्या, मला बाबा चमत्कारकडे घेऊन चल। मला मृत्युंजय मंत्राची दीक्षा घेऊन लक्षाच्या देहात प्रवेश करायचा आहे। ओम भगभुगे भगमाचे ओम बैठ स्वाहा। साप चुकीचं। या मावशींसाठी जोरदार टाळ्या वाजवा। दिलीप प्रभाळकर, तात्याविन सुद्धा इडे त्यांचं हे भूमिका आहे ग। अगं बाबा, अरे काय चाललंय रे इकडं? अगं ग ग ग, अरे केवढी गर्दी जमल्या रे इकडं? अरे काय नक्की काय होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे का काय? अरे कुठं आहे? ए ताई, क्रांती नाना साहेब कुठं आहेत? धन्यवाद। मकरंद अनासपुरे, कलम वाली बाई क्रांति लाना चाहती थी, कलम के जोर पर काले वर्तमान को बदलना चाहती थी। कौन समझा उसकी बात को? मैं जाग गया, सुकून है, कुछ अच्छा काम करके जा रहा हूँ। हाँ अच्छा है, बताओ मेरा नाम क्या है? नाना पाटेकर, धन्यवाद। म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही पिक्चर बघितलेली दिसते ती, बरोबर ना? आता ओळखून दाखवा, चला। बैडमैन, बैडमैन, दुनिया के लिए बैडमैन, आपके लिए गुडमैन, गन्ना चूस का। चला आता कळेल का? आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय। चला तुम्ही सांगू शकता का? गुलशन ग्रोवर, ह्या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। करेक्ट उत्तर आहे गुलशन ग्रोवर। शिवापूर गावच्या निर्भीड ग्रामस्थांनो ऐका, तू कवट्या माकड, मी कवट्या माकड, तुमच्या सर्वांचा करदान कर। तू माझी माणसं पकडता, तुम्ही माझी माणसं पकडता। तू आता मंचीला किती दुखतोय? राहुल सोलापूरकर, बरोबर आहे।
असे बरेच कलाकार आहेत. वेळ थोडासा कमी आहे, आता क्रांतीनानांचं थोड्याच वेळात आगमन होईल. चला, ताई म्हणते काढा तर काढा. चला, हे तुझ्या आईला रंगाचा वार बेरंग करून टाकला राव. नाऱ्या कुठं आहे? नाऱ्या कुठं आहे? यायला या इलेक्शनचा टाइम आहे, नारे बी गायब, सगळेच गायब. हा तिच्या आईला तिच्या. मला जरा ताईने खाली यायला परवानगी दिलेली नाही, त्यामुळे जरा थोडंसं वरूनच मला सांगायचं आहे तुम्हाला. तुम्ही फक्त मला ओळखून दाखवा. चला, तुम्ही ताई. राव, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा पिक्चर बघितला का नाही? का जुना बघितला आहे? एक सयाजी शिंदे, बरोबर आहे. या ताईंसाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. सयाजी शिंदे. काय होत आहे, हा कलाकार बरेच हिंदी पिक्चरमध्ये, परत त्यानंतर आपल्या साऊथच्या पिक्चरमध्ये सुद्धा असल्यामुळे काही लोकांना नक्की समजत नाही. परंतु त्यांचा अजून एक डायलॉग तुम्हाला ऐकवतो. बाप्या, माझा भाऊ आनंदा, वार वार, माझा मामा आग आहे आग. आणि या पोलीस स्टेशनची मला कायदेशीर परवानगीच आहे माणसं मारायची. माहिती आहे का पिक्चर हो? बापू विरू वाटेगावकर. जानी हम ना तलवार की धार से ना गोलियों की बौछार से, बंदा डरता है तो परवरदिगार से. आणि लगेच माणूस धूर सुटतोय. राजकुमार. तुमच्या नजरेत कोण कलाकार आहे का बाबा त्याचा आवाज तुम्हाला ऐकू वाटतोय? शक्ती कपूर, अशोक सराफ. वाटलंच कम्प्लीट. हा तिच्या आईला तिच्या. म्हणजे माझा आवाज तुम्हाला ऐकू वाटतोय? असंच बोलतात का? माफ करा, लक्ष्मण बेर्डेन सरांचा थोडासा आवाज मला जमत नाही. कारण मला वाटतं महाराष्ट्रात कितपत लोकांना तो, क्वचितच लोकांना तो जमतो आवाज. तुम्हाला एक राजकीय नेत्याचा आवाज ऐकवतो. राजकीय नेता ओळखून दाखवा. थोडंसं कॉमेडी आहे, फनी आहे. लगेच. अरे अरे बापरे, दबा 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 दबा. अरे बापरे, एक मिनिट दबा. माझा आवाज ओळखू दबा. एक मिनिट. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, दबा 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 दबा. एक मिनिट. जो करेगा मेरी नक्कल, जो करेगा मेरी नक्कल, उसका पड़ेगा टक्कल. कोण? रामदासजी आठवले. धन्यवाद. असे बरेच कलाकार आहेत. जुन्या फिल्ममधले सुद्धा कलाकार आहेत, नवीन फिल्ममध्ये सुद्धा कलाकार आहेत. आणि अतिशय सुंदररित्या तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा.